12वीचा गणिताचा पेपरही फुटलेला आहे आणि तशी जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। पेपर सुरू होण्याआधीच 12वी गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं काही पालकांनी म्हटलेलं आहे। या प्रकाराने एकच खळबळ उडवून दिली असून त्यामुळे गणिताच्या पेपरमधल्या सेक्शन ए चे प्रश्न व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे। मात्र बोर्डाने पेपर फुटल्याच्या चर्चांना नकार दिला असून गणिताचा पेपर सोशल मीडियावर झाल्याची फक्त अफवाच असल्याचा दावा बोर्डाने केलेला आहे। इयत्ता 12वीचा गणिताचा पेपर फुटला अशी चर्चा एका बाजूला रंगत असताना दुसऱ्या बाजूला मात्र बोर्डाने स्पष्ट नकार दिलेला आहे। सेक्शन ए मधल्या काही प्रश्न हे व्हॉट्सअॅपवर आणि काही सोशल मीडियावर फिरत असल्याची माहिती पालकांकडून समोर आलेली आहे। मात्र 12वी गणिताचा पेपर फुटला नसल्याची माहिती बोर्डाने दिलेली आहे। त्यामुळे बोर्डाने मात्र हे सगळ्या अफवा असल्याचं म्हटलेलं आहे। गणिताच्या सेक्शन ए चे प्रश्न फुटल्याची चर्चा सुरू असताना बोर्डाने मात्र हे सर्व आरोप फेटाळलेले आहेत। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेले आहेत पराग ढोबळे। पालकांचं असं म्हणणं आहे की सोशल मीडियावर पेपर लीक झालेला आहे, मात्र बोर्डाने हे सगळं फेटाळलेलं आहे। काय अधिकची माहिती आहे? नक्कीच काल खरं तर 12वीचा गणिताचा पेपर होता आणि अगोदरच्या दिवशी महाराष्ट्रात 10वीचा मराठीचा पेपर फुटला असल्यामुळे सगळ्याच पालकांमध्ये एक प्रकारे चिंतेची जे सुकसुक होती ती पाहायला मिळत होती। आणि काल पुन्हा नागपुरात अशा पद्धतीची चर्चा होती दिवसभर की 12वीचा जो गणिताचा पेपर होता त्याचा सेक्शन ए चा जो आहे तो व्हायरल झालेला आहे आणि त्या अनुषंगाने दिवसभर चर्चा होती। या संदर्भात आम्ही बोर्डाचे जे नागपूर महामंडळ बोर्डाचे जे अध्यक्ष आहे चिंतामण वंजारी यांच्याशी सुद्धा फोनवर दूरध्वनीवर संपर्क साधला। त्यांनी सांगितले की आमच्यापर्यंत अशा पद्धतीने पालकांची कुठली तक्रार आली नाही, मात्र चर्चा अशा पद्धतीची आमच्यापर्यंत आली, पण त्याच्यासाठी लागणारे पुरावे पाहिजे होते। कारण की कारवाई करायची असेल किंवा पेपर बाहेर पडला असेल तर तो व्हॉट्सअपवर गेला असता तर आम्ही सायबर विभागामध्ये याची तक्रार केली असती, पण तशी कुठलीही तक्रार किंवा तशा पद्धतीचे पुरावे आमच्यापर्यंत मिळालेले नाही। मात्र ही अफवा होती अशा पद्धतीची सध्या माहिती मिळते। पण अशा किंवा कॉपी जर झाली असेल तर त्या सगळ्या प्रकरणाची जर कुठे कॉपीच्या अनुषंगाने जर काही माहिती मिळाली तर त्याची आम्ही चौकशी करू अशा पद्धतीची माहिती जी आहे ते महामंडळाचे अध्यक्ष जे चिंतामण वंजारी यांनी दिलेली आहे। मात्र कुठेतरी दिवसभर अफवेमुळे पुन्हा एकदा पेपर फुटला होता अशा पद्धतीची चर्चा आहे। याच्यात खरं वास्तव काय याची चौकशी झाली पाहिजे आणि जर फुटला असेल तर ती कारवाई सुद्धा झाली पाहिजे। तर पुराव्यांअभावी सध्या बोर्डाने ही फेटाळलेली आहे गोष्ट आणि अफवा असल्याचं सांगितलेलं आहे। दरम्यान 12वी गणिताचा पेपर फुटल्याचं पालकांनी सांगितलं होतं। पालकांमध्ये चर्चा होती, सोशल मीडियावर पेपर लीक झाला असं सांगितलं जात होतं, मात्र कोणतेही पुरावे सापडले नाही। त्यामुळे बोर्डाने मात्र हे पुराव्यांअभावी ही बाब फेटाळली। या संदर्भातला अधिक तपशील आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। शनिवारी सकाळी 11 ते 1:30 दरम्यान गणिताचा पेपर होता। पेपर सुरू होण्याआधी गणिताचा पेपर व्हॉट्सअॅपवर फिरत असल्याची चर्चा। ग्रामीण भागातल्या एखाद्या केंद्रावरनं पेपर व्हायरल झाल्याची चर्चा। पेपरचा काही भाग दाखवून त्या सेक्शन ए मधील पर्यायवाचक प्रश्न। बोर्डाकडून पेपर फुटल्याच्या बातमीला नकार, अफवा असल्याचा दावा।